करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जे मी सांगितलं होतं की मी पिलूच्या बर्थडेची सिरीज सुरू केलेली आहे। तर त्यातलंच पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल अनाउन्समेंटचा। त्यानंतर कालच मला हा व्हिडिओ शेअर करायचा होता, पण काही फोटोज वगैरे माझ्या मोबाईलमध्ये नव्हते, तरीही काही व्हिडिओज नाही आहे। जेव्हा मी गावाकडे जाईल लॅपटॉपमध्ये माझा बेबी शॉवरचा सिनेमॅटिक व्हिडिओ आहे तोही तुमच्यासोबत शेअर करेल। पण सध्या जे काय हा एक कार्यक्रम कसा केला होता, काय काय केलं होतं, कसं फोटोशूट केलं होतं, संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर तेव्हा असं झालं होतं की मी 7व्या महिन्यातच गावाकडे गेलो होतो, तेव्हा नेमकं लॉकडाऊनच चालू होतं। ती 2021ची गोष्ट, 21 चालू होतं, 22मध्ये तर पिल्लू झालेलं आहे 2022मध्ये। तर लॉकडाऊन निघालेलं होतं, पूर्णपणे निघालं नव्हतं, पण आपण गावाकडे जाऊ शकत होतो, गाड्या वगैरे चालू झालेल्या होत्या थोड्याफार। तर मग जायचं होतं 9व्या महिन्यामध्येच मला गावाकडे, आणि तेव्हाच बेबी शॉवरचा कार्यक्रम करायचा होता। पण झालं असं की म्हणजे इकडे आम्ही दोघंच होतो, त्यामुळे एकटंच राहण्यापेक्षा कसं प्रेग्नन्सीचं काय असतं, कधी पण काय होईल सांगता येत नसतं, आणि पुन्हा एवढा प्रवास करून जायचं वापीवरून पुन्हा मग शिर्डीला जायचं। त्यामुळे मग मम्मी पण म्हणे की आधीच चले जाऊ। मग आम्ही 7व्या महिन्यातच गेलेलो, आणि कार्यक्रम इकडे करण्यापेक्षा मग गावाकडे कसं सगळेजण होते, तरी पण जास्त कोणाला बोलवलं नव्हतं, कारण तेव्हा कोरोना चालू होतं। जवळच्या पाहुण्यांना फक्त बोलवलेलं होतं, जे जास्त जवळचे आहेत त्यांनाच बोलवलेलं होतं, आणि तेही ज्यांना शक्य झालं तेच आलेले होते। तर असं मग आम्ही 7व्या महिन्यामध्ये माझा बेबी शॉवरचा कार्यक्रम केला होता, आणि पहिल्यांदाच असल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद असतो, सगळेजण खूप हॅप्पी असतात, आणि ते एक मोमेंट असते। कोणी म्हणतं की नाही करायला पाहिजे, कोणी म्हणतं करायला पाहिजे, कोणी करतही नाही, पण एक आठवणी असतात आपल्या, फोटो वगैरे असतात, मेमरीज असते, त्यामुळे करायला पाहिजे। आणि मला तर खूप हौस आहे असलं काही करण्याची, त्यामुळे आम्ही कार्यक्रम केला होता, आणि खूप छान असा हा कार्यक्रम झालेला होता। तर तुमच्यासोबत मी काय फोटोज वगैरे काय व्हिडिओ आहे ते शेअर करते, आणि मग बाकीचं पुढे मग मी तुम्हाला सांगेलच कसं केलं, काय केलं, कोण कोण आलेलं होतं, कार्यक्रम कसा झाला होता, फोटोशूट कसं केलं होतं, सर्व काही सांगणारच आहे। तर सर्वात आधी हे ड्रेसवरती फोटोशूट केले होते, कारण आम्ही गेलो आज संध्याकाळी, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच कार्यक्रम होता, कारण त्यालाही चांगला दिवस पाहिजे असतो, मुहूर्त पाहिजे असतं। हे त्या दिवशी सकाळी ड्रेसवरती फोटो काढलेले, आणि त्यानंतर मग संध्याकाळी कार्यक्रम ठेवलेला होता। रात्री ठेवायचं होता, पण मग पाहुणे वगैरे येत नाही रात्रीचे लांबचे, त्यामुळे मग दिवसाच ठेवलेला होता आम्ही, आणि रात्री म्हणजे दिवसा जरी म्हटलं ना 4-1 वाजता ठेवलेला होता। तर मस्त हे फोटो काढलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि हा जो ब्लाऊज आहे तो मी रेडीमेड इकडनंच घेऊन गेले होते, आणि साडी ऑलरेडी मम्मीने घेऊन ठेवलेली होती, तुम्ही इथे बघू शकता। मस्त आई बाबा असं किती फिलिंग मस्त छान असतं, आणि हा असा माझा लुक होता। हे सगळं परडी वगैरे हे सर्व घरीच बनवलेलं होतं मी हे सगळं सामान इकडनं घेऊन गेले होते, फक्त जे पाठीमागचं डेकोरेशन आहे ते पप्पांनी करायला दिलेलं होतं। तर मी कशी दिसत होते नक्की सांगा, माझा लुक तुम्हाला कसा वाटला। त्यानंतर ही माझी मम्मी पप्पा आहे, आणि सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मग इथं फोटोशूट केलं। त्यानंतर हे माझे पप्पा आणि माझे सासरे आहेत, हे माझे आजोबा आहेत, आणि ही सगळी चिल्लर पार्टी आहे, माझे भाऊ, त्यानंतर हे काका मावशी आहेत। त्यानंतर इथं ओटी भरली, सर्वात आधी ओटी भरली जाते, त्यानंतर मग फोटोशूट केलेलं, आणि त्यानंतर मग आपल्याला जे बर्फी जिलेबी काय निवडायचं असं ते असतं, पण माझं मागे पुढे झालेलं आहे थोडीफार फोटो। त्यानंतर फोटोशूट केलं, आणि एवढे सगळे पाहुणे आलेले होते, ते पाठीमागे घर आहे। त्यानंतर हे माझ्या आत्या आहे, आणि हे आत्या आणि मामा आहे, माझे मानलेले गुरु आत्या आहेत त्या। तर ही माझी मावशीची मुलगी आणि जिजू आहेत, हे माझे मामे सासरे आहेत। मामा आणि मामी हे पिलूच्या बर्थडेला आलेले होते, त्या व्हिडिओमध्ये आहेत ते। त्यानंतर हे यांचे फ्रेंड आहे, म्हणजे आदवीचे काका आणि काकी। त्यानंतर हे माझे मामा मामी आहेत। त्यानंतर हा आहे माझा भाऊ, तुम्ही याला पण बघितलेला असेल। त्यानंतर हे आजी माझे काकी आणि आबा, आणि हे पण माझे चुलता चुलते आहेत। फोटोशूट झाल्यानंतर मग फायनली ओळखायचं जिलेबी की पेढा, तर ही वाटींमध्ये फुलांचं खरीच आम्ही सजवलेलं होतं। त्यानंतर मी पेढ्याची वाटी आहे ती ओळखली, त्यानंतर आम्ही एकमेकांना पेढा खाऊ घातला, आणि मस्त असा कार्यक्रम झाला। आणि त्यानंतर फायनली केक कटिंग लास्टला, तर केकचं असं झालं एक तर लाईटच नव्हती, त्यामुळे थोडा वितळा गेला, आणि हा फोटो मला आवडलेला मक्याच्या पप्पाच्या शेतामध्ये काढलेला। आणि तुम्ही ते बघू शकता रात्रीचं किती सुंदर दिसलं असतं डेकोरेशन, पण रात्री करणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे दिवसाच करावं लागलं, संध्याकाळच्या वेळेस असं 4-1 वाजता केलेलं। तर असे हे फोटो होतेच। तर असे हे सर्व काही बेबी शॉवरचे फोटो व्हिडिओज होते, तर कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा। आणि मेन म्हणजे कार्यक्रम करायचा होता मला रात्री, पण रात्री कसं लांबचे पाहुणे वगैरे येत नाही, त्यामुळे 4 वाजताच केलेलं। मी तुम्हाला रात्रीचे फोटो दाखवले, रात्री एकदम छान वाटतं, जरी घरी केलं होतं पण डेकोरेशन एकदम छान केलेलं होतं, आणि जेवण वगैरे पण ठेवलेलं होतं। पण ते काय मी फोटो वगैरे एवढं व्हिडिओज बाकीचे जे आहेत तर ते मी आधीच तुम्हाला सांगितलं ते लॅपटॉपमध्ये आहे, लॅपटॉप सध्या गावाकडे आहे। गावाकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच, मला तेव्हाच व्हिडिओ बनवायचा होता, पण म्हटलं चला
जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. सिरीज चालू केलेलीच आहे, 2-3 व्हिडिओ आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करावं. जेवढे फोटोज वगैरे आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि बाकीचं मग सर्व काही मी 7व्या महिन्यातच केलेलं होतं. कोणी कोणी 9व्या महिन्यात पण बेबी शॉवरचा कार्यक्रम करतं, डोळे जेवणाचा कार्यक्रम करतं आणि ती एक मुमेंट वेगळीच असते. सगळेजण आनंदी असतात आणि तो आनंदही वेगळाच असतो. आणि मेन म्हणजे मी काय उचललं काय नाही तुम्ही बघितलंच असेल. आणि मी पेढाच उचललेला होता तेव्हा. आणि त्यामुळे असं काय नसतं. कोणी कोणी म्हणतं की आपण जे उचलतो तेच होतं. काहींच्या बाबतीत असं घडतं, काहींच्या बाबतीत असं घडत नाही. ते एक लकीली आपण जे असतं पण ते तो आनंद वेगळाच असतो उचलण्याचा. आणि तीच गोष्ट घडण्याची मी पेढाच उचललं होता. आणि मला मस्त क्यूट असा बेबी बॉय झालेला आहे. तुम्ही तर बाकीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि ती मुवमेंट एक वेगळीच असते, तो आनंद वेगळाच असतो. जे आई बनण्याचं सुख असतं ते सगळ्या आईंना माहीतच असेल. तर असं हा माझ्याही बाबतीत झालेला. आणि कसा हा व्हिडिओ होता तसं तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर आमच्या रिलेटिव्हजमध्ये कुणीही बेबी शॉवरचा कार्यक्रम नाही केलेला. म्हणजे इकडं सासरच्या लोकांनी केलेला असेल आधी, पण माझ्या माहेरकडे कुणीही केलेलं नाही. आणि पहिलाच माझा बेबी शॉवरचा कार्यक्रम होता. आणि सगळे पाहुण्यांना म्हणजे वेगळं वाटतं की काय हे काही पण करतात, पण तो वेगळा एक आनंद असतो. कारण माझ्या कोणत्या बहिणींचंही केलेलं नाही. बाकी मीच म्हणजे मग माझ्या चुलत्यांच्या मुलींमध्ये तर मीच मोठी आहे, त्यांचंही केलेलं नाही. आणि बाकी नंतरही कुणाचं केलेलंच नव्हतं, याआधीही केलेलं नाही. आणि माझ्यानंतर अजून तर कुणाचं झालेलं नाही. माझ्या मावस बहिणींनी पण नाही केलेलं. त्यानंतर चुलत बहीण होती ती, आता मी तिचं बाळ बघायला जाणार आहे, तुम्हाला तोही व्हिडिओ शेअर करेल. तिनेही पण नाही केलेलं. आणखी चुलत आहे कोणीच केलेलं नव्हतं, आधीही नाही केलं आणि नंतरही नाही केलं. त्यामुळे थोडंसं गावाकडे वेगळं वाटतं. पण एक आनंद असतो, एक मुमेंट असते, आपण लोकांचं बघतो आणि ते म्हणजे आपण जेव्हा फील करतो ना ती गोष्ट ते तेव्हाच कळतं. आणि एक मेमरी असते. आता बघा जेव्हा होऊन गेलेलं आहे तेही मी आता तुमच्यासोबत शेअर करू शकते, कारण तीच गोष्ट आहे. आणि ते मला एवढं सांगायचं आहे, ती मुमेंट असते आणि तो आनंद आपण आपल्यासाठी जगू शकतो. बाकी पैसे म्हणाल तर खर्च होतात, मान्य आहे, पण मग तो आनंदही असतो आणि ती मुमेंट असते. आपण त्या गोष्टी आपल्या मेमरीमध्ये साठवून ठेवू शकतो. आणि आपण तेव्हा जे फोटो बघतो, आता ते फोटो बघताना किती छान वाटतं, तेव्हा आपण कसं होतो, आता कसं आहे, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये आहे. आणि बाकीचं म्हणाल तर मग मी तुम्हाला आधी सांगितलं कोणीच केलेलं नव्हतं. पाहुण्यांना पण वाटायचं काय काही पण करतं, पण तरी पण सगळे आलेले होते. माझे मामा मावशी तुम्ही बघितलंच असेल, त्यानंतर माझे सासरे वगैरे सगळं. बाकीचं मग मी तुम्हाला सांगतं असं असतं. मला आता असं वाटतं, बाकी तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा, करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. ह्या मुमेंट असतात, हा जो आनंद आहे तो आपण सेलिब्रेट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी कसं असतं, आपण मेमरीमध्ये छान असं साठवून ठेवू शकतो, ते फोटो नंतर बघू शकतो, असे सर्व काही असतं. बाकीचं तुम्ही म्हणाल तर कुणाला हौस असते कुणाला नसते. मला तर खूप आहे असं काही सेलिब्रेट वगैरे, किंवा कोणाचा बर्थडे असेल तर करायचं व्यवस्थित छान असं. आता तर पिल्लूचंच आहे तर त्यामुळे पिल्लूचा तर करत थोडंफार, पहिला बर्थडेचा व्हिडिओ तुम्ही बघालच तेव्हा तुम्हाला समजेलच. तर असं हा व्हिडिओ आहे. कसं वाटले तुम्हाला हे माझे फोटोज वगैरे नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.